दुम दुम तानन नक दुम तानन दुम दुम तानन नक दुम तानन दुम दुम तानन नक दुम तानन भैया. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सो गाईज, मी निघालोय गिरनारला आणि मी बरोबर 5 वाजता घरून निघालेलो आहे आणि आता 8:04 झालेली आहेत आणि मी संगमनेरच्या अलीकडे आहे. फायनली एवढे वर्ष मी ज्याची वाट बघत होतो ते आज होतंय की मी सोलो ट्रिप करतोय. मी गिरनारला चाललोय फायनली. सो याच्या आधी मी एकदा सोलो ट्रिप केलेली आहे. त्यावेळेला मी केदारनाथला गेलो होतो. फरक फक्त हा आहे की त्यावेळेला मी ट्रेननी गेलेलो, जाताना ट्रेननी गेलेलो, येताना फ्लाईटनी आलो होतो. आणि यावेळीची जी ट्रिप आहे जी मी गिरनारला करतोय ती मी स्वतः ड्राईव्ह करत चाललेलो आहे बाय रोड. सो याला आपण एक रोड ट्रिप म्हणायला हरकत नाही की मी फायनली गिरनारला चाललेलो आहे आणि मी ही एक रोड ट्रिप करतोय. ओ भाई, रस्ता एक नंबर आहे. मी नाशिक रूटने चाललेलो आहे आणि मला आधी कन्फ्युजन होतं की नाशिक रूट घ्यावा की ठाणे मुंबई या रूटने जावं, पण मी नाशिक रूट घेतलेला आहे आणि नाशिकच्या रूटने जाऊन मी काहीही चूक केलेली नाहीये असंच मला वाटतंय. कारण रस्ता खूप भारी आहे, मस्त रस्ता आहे, ड्रायव्हिंग करायला जाम मजा येते. इतका छान रस्ता आहे की गाणं म्हणायची इच्छा होती. ये रास्ता है कह रहा अब मुझसे, मिलने को है कोई कहीं अब तुझसे, दिल को है क्यों ये बेताबी, किससे मुलाकात होनी है, जिसका कब से अरमा था शायद वही बात होनी है. यूं ही चला चल रही, यूं ही चला चल रही, कितनी हसीन है ये दुनिया, फूल सारे झमेले देखो फूलों के मेले, बड़ी रंगीन है ये दुनिया. दुम दुम तानन नक दुम तानन दुम दुम तानन नक दुम तानन दुम दुम तानन नक दुम तानन भैया. इतका छान रस्ता आहे. अजून पोचायला असं तो सांगतोय की 3:30 होतील असं सांगतोय. 3:30. ओके, हरकत नाही. कदाचित त्याहून जास्त पण वेळ लागू शकतो कारण माझा अजूनही नाश्ता व्हायचा आहे. सो मी नाश्त्याला थांबणार आहे. दुपारी जेवायला थांबू शकेन मी कदाचित. जेवणासाठी मी घरून जेवण आणलेलं आहे माझं. सो बघूयात किती वाजता आहेत. 4, 4:30, 5 वाजले तरी काय हरकत नाही. 5 वाजता सुद्धा तिकडे पोहोचल्यानंतर काही विशेष गोष्टी करण्यासारख्या नाही आहेत. बाकी मी मस्तपैकी पहाटे 4 वाजता उठलो. 4 वाजता उठल्यानंतर मी आधी मेडिटेशन केलं. मेडिटेशन केल्यानंतर सगळं आवरलं आणि मग बरोबर 5 वाजता बाहेर पडलो. ओके, आता मेडिटेशनचा जेव्हा विषय निघतो तेव्हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मी कुठलं मेडिटेशन करतो, तर मी अनाहत नाद मेडिटेशन करतो. आता या अनाहत नाद मेडिटेशनची खासियत ही आहे की अनाहत नाद मेडिटेशन हे अनाहत नादावर लक्ष केंद्रित करून मेडिटेशन करण्यात येतं. आता हा अनाहत नाद म्हणजे काय असतो वगैरे हे सगळं आपण एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की अनाहत नाद या विषयावर आपण एक पूर्ण सेपरेट व्हिडिओ केलेला आहे. अनाहत नाद मेडिटेशन किंवा नादानुसंधान मेडिटेशन असं याला म्हणलं जातं, जे हठयोगामधलं आहे. हठयोगावर लिहिली गेलेली जी पुस्तकं आहेत त्यापैकी एक पुस्तक म्हणजे हठयोग प्रदीपिका, जे आय थिंक 600-700 वर्षांपूर्वी लिहिण्यात आलं होतं. तर त्या पुस्तकामध्ये किंवा हठयोगामध्ये असं म्हणूयात अनाहत नादाचा उल्लेख सापडतो. आपण सगळेजण जाणून आहोत की हठयोग हा विषय नाथ संप्रदायाच्या अंतर्गत येतो आणि नाथ संप्रदायाला जर का सुरुवात कोणी केली असेल तर आपल्याला हे माहिती आहे की नाथ संप्रदायाला सुरुवात जरी मच्छिंद्रनाथांनी केलेली असली तरी मच्छिंद्रनाथांना तुम्ही नाथ संप्रदायाची स्थापना करा असा उपदेश ज्या व्यक्तीने किंवा ज्या योगीने दिला, ज्या व्यक्तीने त्यांना तो उपदेश केला, ती व्यक्ती होती आपले गुरुदेव दत्त. ठीक आहे. सो गुरुदेव दत्तांच्या सांगण्यावरून मच्छिंद्रनाथांनी हठयोगाची स्थापना केली होती आणि त्याच हठयोगाच्या अंतर्गत असलेलं अनाहत नाद मेडिटेशन मी करतो. सो या दृष्टिकोनाने विचार करता सुद्धा माझं आणि दत्तगुरूंचं एक जुनं नातं आहे असं म्हणायला हरकत नाही. इतकंच नाही, तर एके ठिकाणी माझ्या वाचनामध्ये असा देखील उल्लेख आलेला आहे की गुरुदेव दत्त म्हणजे आपले दत्तगुरू ते स्वतः अनाहत नाद मेडिटेशन करायचे. माझ्या माहितीत जो उल्लेख आला होता तो असा होता की मी एक गोष्ट वाचत होतो. त्या गोष्टीमध्ये असा उल्लेख होता की एकदा त्यांना भेटायला एक जण येतात आणि ते विचारतात की दत्तगुरू कुठे आहेत. तर त्यांना असं सांगितलं जातं की दत्तगुरू आता गिरनार पर्वतावर अनाहत नाद ऐकायला गेलेले आहेत. ठीक आहे, पण यामध्ये कितपत सत्यता आहे मला माहित नाही, कारण हा उल्लेख मला एकाच ठिकाणी वाचनामध्ये आलेला आहे. सो जर या गोष्टीला सुद्धा सत्य मानलं, खरं मानलं, ऑथेंटिक मानलं, व्हेरीफाईड मानलं, व्हॅलिड मानलं,
तर असं समजायला हरकत नाही की हो बाबा ते करत होते, आणि त्या दृष्टीने सुद्धा माझं आणि दत्तगुरूंचं एक वेगळं नातं आहे. सो फायनली आज त्या दत्तगुरूंच्या भेटीसाठी मी गिरनारला येथे चाललेलो आहे. सो मी खूप खुश आहे. ओके गाईज, मी आता पिंपळगाव इथे हॉटेल शिवांश म्हणून आहे, त्या शिवांशमध्ये आलेलो आहे. आता मी इथे नाश्ता करणार आहे आणि आत्ताच मी नाशिक ओलांडलेलं आहे. आता इथून मला पुढे गेल्यानंतर आधी आता सापुतारा लागेल. सापुताऱ्यामधला रस्ता खूप छान आहे असं म्हणतात. ठीक आहे, सो बघू आपल्याला जर का तो रस्तासुद्धा कव्हर करता आला, शूट करता आला तर मी शूट करेन. आणि मग त्यानंतर आपला त्याच्या पुढचा प्रवास हा सुरतच्या दिशेने सुरू होणार आहे. सो गाईज, आता आपण इथे महाराष्ट्र राज्याची हद्द ओलांडत आहात, सापुताऱ्यामध्ये एंटर करतोय आणि इथे लिहिलेलं दिसतंय की महाराष्ट्र राज्याची हद्द समाप्त, धन्यवाद. सो आपण आता गुजरातमध्ये एंटर करत आहोत. येस, गुजरातमध्ये आल्या सगळ्यात पहिल्यांदा जर काही दिसलं असेल तर ती म्हणजे अनलिमिटेड गुजराती थाली. सो आता हे आपण सापुताऱ्यामध्ये एंटर केलेलं आहे. सापुताऱ्यामध्ये एंटर केले म्हणजे गुजरातमध्ये एंटर केले असं म्हणायला हरकत नाही. खरं म्हणजे बराच वेळ आधीपासूनच, म्हणजे अर्धा पाऊण तास आधीपासूनच रस्त्यावर अनेक हॉटेलांच्या बाहेर गुजराती पाट्या दिसायला सुरुवात झाली होती. ओके, सो असं म्हणतात की आता हा सापुताऱ्याचा रस्ता खूप छान आहे. सो म्हणून आता आपण रेकॉर्ड करतोय. बघूयात किती छान आहे, काय छान आहे. छान नसेलच नक्की. सो गाईज, मी फायनली गुजरातमध्ये एंटर केलेलं आहे आणि आता मी पुढच्या 2 तासामध्ये पोचतोय सुरतला. ठीक आहे, म्हणजे 4:40 पर्यंत मी सुरतला पोचतोय. आणि गुजरातला पोचल्यावर मी सगळ्यात पहिली गोष्ट कुठली करणार आहे तर मी करणार आहे ते म्हणजे शॉपिंग. कोणासाठी? माझ्यासाठी नाही, माझ्या घरच्यांनी म्हणजे माझ्या वाईफनी, माझ्या आईने आणि माझ्या बहिणीने सुद्धा काही गोष्टी सुरतच्या बाजारपेठेमधून आणायला सांगितल्या. त्या गोष्टी म्हणजे बांधणी साड्या. ओके, आता त्या बांधणी साड्या म्हणजे काय असतं, कसं असतं, मला काही विशेष त्याची कल्पना नाही आहे. पण मला माझ्या मिसेसने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यानुसार मला तिथे गेल्यानंतर माझ्या मिसेसला व्हिडिओ कॉल करायचा आहे आणि त्या व्हिडिओ कॉलवर साड्यांची खरेदी होणार आहे आज सुरतमध्ये. ओके, सुरतच्या बॉम्बे बाजार जे आहे, अनेकांना माहिती असेल, बॉम्बे बाजारमध्ये साड्या खूप छान मिळतात. विशेष म्हणजे गुजरातच्या ज्या ट्रॅडिशनल साड्या आहेत, ज्याला बांधणी साडी असं म्हणतात, तर त्या तिथे खूप छान मिळतात. सो मी ते करणार आहे आणि ते झाल्यानंतर मी जेवण करणार आहे. जेवण करणार आहे म्हणजे मी थाळी जेवणार आहे. गुजरातमधली जी फेमस थाळी आहे, ज्याला सासुमा थाळी असं म्हणतात. 2 थाळ्या आहेत, एक म्हणजे काठियावाडी थाळी आहे आणि दुसरी सासुमा थाळी आहे. सो मी काठियावाडी थाळी जी आहे तर ती खाणार आहे जुनागडमध्ये, म्हणजे गिरनारच्या इथे. आणि आज संध्याकाळी सुरतमध्ये मी जेवणार आहे ते म्हणजे सासुमा थाळी. ओके, आता खूप कंटाळा आलेला आहे ड्राईव्ह करून. पहाटे 5 वाजल्यापासून ड्राईव्ह करतोय आणि अजून 2 तास ड्राईव्ह करायचं आहे. 2-3 तासामध्ये 12 तास होतील. त्यामुळे आता थोडासा कंटाळा आलाय. सो गाईज, मी आत्ता इथे सुरतमध्ये सासुमा थाली इथे जेवायला आलेलो आहे. आणि मी असं ऐकलं आहे की जी सासुमा थाली म्हणून आहे तर ती थाली म्हणजे ॲक्च्युअल गुजरातचं जर का ट्रॅडिशनल जेवण जर का तुम्ही जेवू इच्छित असाल तर ते जेवण्यासाठी सासुमा थालीमध्ये यायचं. सो मी सासुमा थालीमध्ये आलेलो आहे. सो गाईज, ही आहे सासुमा थाळी. यामध्ये जवळजवळ 20पेक्षाही जास्त आयटम्स आहेत आणि यामध्ये जे काही सगळे पदार्थ आहेत तर ते पदार्थ पूर्णपणे गुजराती ट्रॅडिशनल पदार्थ आहेत. ठीक आहे, म्हणजे आता जसं इथे पोळी आहे, चटणी किंवा या काही ढोकळा दिसतो, इथे मिरच्या, शिरासारखं काहीतरी दिसतंय, दहीवडा दिसतंय किंवा वेगवेगळ्या भाज्या आहेत, कढी आहे, ताक आहे. ठीक आहे, सो हे सगळं गुजराती ट्रॅडिशनल असलेलं जेवण आहे आणि याचं नाव आहे सासुमा थाळी नावाचं हॉटेल इथे आहे. ठीक आहे, सो जर का तुम्ही सुद्धा कधी इथे आलात आणि तुम्हाला जर का ट्रॅडिशनल खायचं असेल गुजरातमधलं तर तुम्ही सासुमा थाली इथे येऊन तुम्ही नक्की खाऊ शकता सुरतमध्ये. लक्षात ठेवा.
गाईज हे जे जहाज दिसतंय या जहाजीमध्ये आता माझी गाडी जाणार आहे. हे बघा आतमध्ये अगदी ट्रक वगैरे सुद्धा उभे केलेले आहेत आणि बऱ्यापैकी मोठं जहाज आहे. हे मोठंच्या मोठं क्रूज आहे असं म्हणायला हरकत नाही. याचं नाव आहे वोयेज एक्सप्रेस. राईट. सो आता इथे मी एंटर करतोय. सो गाईज इथे आपण पाहू शकतो की इथे भलं मोठंच्या मोठं हे पार्किंग आहे आणि या साईडला सगळ्या कार्स पार्क करण्यात आलेल्या आहेत. मी वेळेवर आलेलो असल्यामुळे माझी बरीच त्या साईडला कार पार्क करण्यात आलेली आहे आणि या साईडला ट्रक्स असणार आहेत. ट्रक्स हातून येत आहेत आणि मगाशी आपण पाहिलं त्यानुसार खाली सुद्धा ट्रक्स आहेत. इथे पण आपल्याला कार दिसत आहेत आणि इथून आत्ता आपण एंटर केलं. राईट. ते बघा समोरून ट्रक येताना अजूनही दिसत आहेत. आपण आत्ता इथून आलो आणि आता आपल्याला इथे एंटर करायचं आहे. इथे मॉल असल्यासारखं आहे. बऱ्याच गोष्टी तिथे गेम्स खेळायला काही गोष्टी आहेत. सो गाईज इथे आपण पाहू शकतो की इथे एक रेस्टॉरंट आहे आतमध्ये आणि इथे तुमच्यासाठी जेवण मिळू शकतं. इतकंच नाही तर तुम्हाला नाश्त्याची देखील इथे सोय होऊ शकते आणि अत्यंत रिझनेबल रेटमध्ये आहे. गुड मॉर्निंग गाईज. मी आत्ता रोरो फेरीमध्ये आलेलो आहे हजेरा पोर्टला आणि इथे गंमत म्हणजे जी व्यक्ती माझ्या घरापासून काही किलोमीटरवर राहते ती मला त्या भागात नाही भेटली पण गुजरातमध्ये आमचं भेटणं ठरलेलं होतं. सो सर आपलं नाव सांगा एकदा. माझं नाव प्रशांत शिंपी. अच्छा. हे शिंपी सर आहेत आणि जे आपल्या पुण्यामध्येच SP कॉलेजच्या इथे राहायला आहेत आणि तिथे म्हणजे मी स्वतः SP कॉलेजचा असल्यामुळे त्या भागामध्ये आमची कधी भेट झाली नाही पण आमची भेट होणं हे इथेच ठरलेलं होतं. आणि विशेष म्हणजे हे दरवर्षी नियमित गिरनारला जातात. सो मी गिरनारला चाललेलो आहे. आपल्या सगळ्यांना ऑलरेडी माहिती आहे. सो गिरनारबद्दल कदाचित मला त्यांच्याकडून अजून काही छान माहिती मिळू शकेल की मला गिरनारमध्ये अजून काय काय पाहण्यासारखं आहे ते. सो सर गिरनारमध्ये पाहण्यासारखं अजून काय काय आहे आम्हाला तुम्ही सांगू शकाल का? कारण जर का तुम्ही दरवर्षी जाता तर नक्कीच माझ्यापेक्षा सरांना जास्त माहिती असणार आहे. सो प्लीज तुम्ही सांगू शकाल का गिरनार हे घ्या. गिरनारमध्ये जाताना पूर्वी आपल्याला जुनागडला जावं लागेल. जुनागडला विविध प्रकारचे आखाडे भवनाथांचं मंदिर आहे आणि गिरनारचं दर्शन घेताना आधी आपल्याला तलेटीला जिथे जुनागड तलेटीला आपल्याला भवनाथांचं अगोदर आपल्याला दर्शन घ्यावं लागतं. त्याच्यानंतर तिथे लंबे हनुमान म्हणून एक हनुमानाचं अतिशय सुंदर मंदिर आहे. तिथे जाऊन आपल्याला हनुमानाचं मंदिर घ्यावं लागतं जिथे आपल्या 10,000 पायऱ्या सुरू होतात. तर तिथे काही प्रथा आहे त्या पायऱ्याचं पहिले दर्शन घेतलं जातं. त्याच्यानंतर मग गिरनारची परिक्रमाला किंवा जे काही असेल आपण दर्शनाला त्या पायऱ्या चढायला सुरुवात करतो. वरती गेल्यानंतर गोरक्षनाथांचं मंदिर आहे. बरीच मंदिरं लागतात मध्यंतरी. अंबामातेचं मंदिर आहे आणि मग ते संपूर्ण चढून गेल्यानंतर गुरु शिखरावरती दत्त महाराजांच्या पादुका आहेत. अतिशय सुंदर आणि मनाला मोहक करणारं ते हे आहे. आणि आताच सर असं म्हणले की तिथे गेल्यावर कदाचित मला काही अनुभव पण येण्याची शक्यता आहे. हा म्हणजे मी राकेशची क्युरियोसिटी संपवत नाही कारण तो प्रत्यक्ष तिथे गेल्यानंतर त्याला काय अनुभव येतात तो त्याच्या शब्दात जेव्हा व्यक्त कराल ते वेगळं आहे. कारण मी नेहमी जातो मला माहीत असतं आणि फक्त माझं त्याला एकच सांगणं आहे की तू जा. तुला दत्त महाराजांनी बोलवलेलं आहे. कदाचित हा योगायोग असावा की आपण इथे एकत्र भेटलो आहोत. आणि कदाचित एक छोटंसं माध्यम आम्ही फक्त त्याला स्पिरिट देण्यासाठी की बाबा राकेश तू नक्की जा आणि खूप चांगलं तू हे करतोयस आध्यात्मिकतेवरती. बस इतकंच मी बोलेल. ओके. थँक्यू सर. आणि त्यांच्याबरोबर त्यांची इतर फॅमिली पण आलेली आहे. सर त्यांचा सुद्धा भेटूया. त्यांच्या मिसेस आणि त्यांचा मुलगा आहे. त्यांच्याकडे माईक द्या. बोला. नमस्कार. मी सौ दीपाली प्रशांत शिंपी आणि आम्हाला इथे या फेरीमध्ये दादा भेटले आणि कदाचित असं असेल की एक ते गिरनारला गेलेले आहेत ते त्यातला अभ्यास करत आहेत आणि आम्ही कदाचित जाऊन आलो आहोत म्हणून दत्त महाराजांचीच इच्छा असेल की त्यांनी आम्हाला कुठेतरी कनेक्ट केलं आणि त्यांची आणि आमची भेट झाली. मी दादांना त्यांच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा देते. थँक्यू. ओके. आता आपण इथून स्टार्ट करूयात आणि आता मस्तपैकी पूर्ण जहाज आहे. या जहाजीमध्ये एकदा काय काय आहे हे सगळं आता आपण इकडे फिरून पाहणार आहोत.
स्वतः स्टार्ट करूयात ही जहाज पाहायला. हा लाऊंज सेक्शन आहे, मोठ्या मोठ्या सीट्स आहेत आणि त्यांच्या ज्या खिडक्या आहेत त्या अजून जास्त विशेष आहेत, कारण तिथे आपल्याला हा सीन पाहायला मिळतो. बोट चाललेली आहे असा हा सीन इथे पाहायला मिळतो. सो गाईज, आता आपण या डेकवर आलेले आहोत. हा डेक आहे. आता आपण हा डेक पूर्णपणे फिरून पाहूया. इथे लोकांना बसण्यासाठी खुर्च्या आहेत आणि इथे असा हा अथांग समुद्र दिसतोय. त्या साईडला पण पाहूयात. इथे लोकांना बसण्यासाठी खुर्च्यांची सोय केलेली आहे. इतकंच नाही तर लोक समुद्राकडे सुद्धा तोंड करून बसू शकतात हवं असल्यास. इथे जर आपण पाहिलं तर त्यांनी इमर्जन्सी बोट पण ठेवलेली आहे. मला वाटतं ही कधी काढली असेल की नाही माहित नाही, पण इथे एक इमर्जन्सी बोट पण आहे. खाली जायला सुद्धा रस्ता आहे, आपण खाली पण जाऊ शकतो हवं असल्यास. ओके, सो गाईज, इथे हुडहुडी भरेल एवढा गारठा आहे, त्यामुळे आता आपण खाली जाऊयात. तू मेडिटेशन करतोस की नाही? हो. तू मेडिटेशन करतोस? कुठलं करतोस? रोज करतोस? आणि किती वेळ? अरे वा, सरप्राइझिंग गोष्ट आहे ही माझ्या. पण मग तुला कशी काय आवड मेडिटेशनची? मन शांत राहतं. पण 10 मिनिटं मेडिटेशन केल्याने तू रेग्युलर करतोस मेडिटेशन? आणि वा वा, 11वीत आहेस ना तू? क्या बात आहे, मस्त. पण मग तुला याची आवड कशी काय झाली निर्माण, की मेडिटेशनमुळे मन शांत राहतं असं वाटण्याचं कारण काय? मी पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा थोडंसं बरं वाटायला लागले, शांत वाटायला लागले. बर, हळूहळू सवय झाली तर होता बरं वाटतं. वा वा, चांगली गोष्ट आहे, मस्त. पण मग त्याचा तुला तुझ्या याच्यात काही फायदा झाला का अभ्यासामध्ये वगैरे? फोकस वाटला. वाढला फोकस? वा वा, चला. आणि हा असा इथे बिझनेस क्लास आहे. काही जण झोपलेले आहेत. बिझनेस क्लास आणि एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये फक्त फरक आहे की इथे ही खिडकी आहे. असं एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये ही खिडकी नाही. दॅट्स इट. हॅलो गाईस, फायनली गिरनारला पोहोचलेलो आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे बघा, इथे माझ्या मागेच हे गिरनार दिसतंय. गिरनारला वर जाण्याचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरची ही लाइटिंग आपल्याला इथूनही पाहता येते. इथून म्हणजे कुठून? तर मी आलोय माझ्या हॉटेलवर. माझं हॉटेल आहे मंगलम यात्रिक भवन. या हॉटेलमध्ये मी आहे आणि फायनली मी गिरनारला पोहोचलेलो आहे. उद्या सकाळी आता आज दुपारी मी बोटीतून उतरल्यानंतर ड्राईव्ह करायला सुरुवात केली आणि डायरेक्ट गिरनारला आलोय. म्हणजे त्या पोर्टला घोघो पोर्ट असं म्हणतात, घोघो पोर्ट और घोघा पोर्ट. आणि तिथे उतरल्यानंतर ते भावनगरमध्ये. सो थोडक्यात मी भावनगर ते गिरनार ड्राईव्ह करत आलोय. मला जवळजवळ 5.5 तास लागले. आल्या मी हॉटेलमध्ये चेक इन केलं, रूम घेतली, मस्तपैकी राहिलो तिकडे. सगळं माझं बुकिंग ऑलरेडी झालेलं होतं, ही गोष्ट वेगळी. आणि फायनली मी गिरनारला आलेलो आहे. इथे आपल्या मागे दिसतंय आणि एवढे वर्षांपासून ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ते आता पूर्ण होणार आहे. माझी सोलो ट्रिप सक्सेसफुल होणार आहे. आता मी जेवायला चाललोय याच हॉटेलमध्ये. खाली त्यांचं जेवण आहे, काठियावाडी थाळी ज्याला म्हणतात, तर ती थाळी इथे आहे, ती मी जेवणार आहे. आणि उद्या सकाळी 6:30 वाजता उठून मी गिरनारच्या दिशेने कूच करायला सुरुवात करणार आहे. ओके, भेटूयात उद्या सकाळी. बाय बाय सगळ्यांना. दत्तगुरु, मी आलो. ओके गाईज, सकाळचे 6:30 झालेले आहेत आणि मी रेडी आहे. मी निघालेलो आहे रोपवेच्या दिशेने. आता इथे एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी खरं म्हणजे 10,000 पायऱ्या पूर्ण चढून जाण्याचा निर्णय घेतला होता, पण गेले 2 दिवस माझं सतत ड्रायव्हिंग चालू आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कदाचित गिरनार नंतर माझा अजून एक सुद्धा प्लॅन असण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी मला एनर्जी सेव्ह करावी लागेल. आणि त्यामुळे मी असा निर्णय घेतलेला आहे की मी रोपवेनीच संपूर्ण जाणार आहे. सो आता मी रोपवेच्या दिशेने चाललेलो आहे. माझं रोपवेचं बुकिंग झालेलं आहे.
सो आता याच्या पुढे भेटूयात रोपवे मध्ये डिरेक्टली. बघू मला त्या साईडला काही शूट करता येतंय का. सो गाईज फायनली रोपवे मध्ये बसलेलो आहे. तुम्ही ते पाहू शकता. रोपवे टुवर्ड्स गिरनार चाललेला आहे. गिरनारच्या कडे चाललेलो आहे. फायनली सोलो ट्रिप सक्सेसफुल होणार आहे. येस, मामा असं करतात कसं. येस. आपल्याला हे जे आता आपल्याला अंगठा दाखवत आहेत हे इथले डोलीवाले आहेत, पण तिथे आता आम्हाला इथली सगळी माहिती सांगतायत. सो इन दॅट सेन्स ते आपले गाईड आहेत असं सुद्धा म्हणता येईल, कारण ते आम्हाला बरंच त्याच्याबद्दल सांगितलं, ते खालच्या मंदिराबद्दल सांगितलं. नाम बताइए आपका. हीराबाई. हीराबाई. हीराबाई डोलीवाला. डोलीवाला. क्या बात आहे. गाईज कोइन्सिडेंटली या रोपवे मध्ये सगळे महाराष्ट्रीयन्स आहेत. हे दोघ जण डोंबिवलीहून आलेले आहेत आणि हे चौघ जण, ही जी पूर्ण चौघांची ही जी चौकोनी फॅमिली दिसते हे मुंबईहून आलेले आहेत. ओके. वहाँ भी पाई दिए 3000. 3000 पायऱ्या आहेत. हाँ. ओके. सामने ऊपर वाला ये डैम है. डैम है ये डैम. हसनापुर. 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 हसनापुर का डैम है वो. बहुत बड़ा डैम है. जी. जूनागढ़ में पानी यहाँ से पूरा. जैन मंदिर ना. फायनली उतरलेलो आहे मी. अद्भुत अशी ही जागा आहे. सो गाईज फायनली आता आपण इथून सुरुवात करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. चला आपण फायनली सुरुवात केलेली आहे गड चढायला, पर्वत चढायला. सो इथे आपल्याला अंबा मातेचं मुख्य मंदिर दिसतंय. इथे आपण आलेले आहोत, पण या मंदिराची वेळ 8 वाजताची आहे. त्यामुळे आम्ही विचार करतोय आत्ता जावं की नंतर येताना जावं. सुरू केल्या केल्या इथे बाजार दिसतोय आपल्याला. अनेक गोष्टी तुम्ही इथून घेऊ शकता हव्या असल्यास. अशा प्रकारे आपण गिरनार पर्वतावर आलेले आहोत आणि अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने आपल्या प्रवासाला, आपल्या ट्रेकला सुरुवात झालेली आहे. आणि हे पहा, याच्या नंतरचं शिखर आपलं हे असणार आहे. हा असणार आहे आपला एम. पोचायचंय आपल्याला इथे. इथे आता आपण आलेले आहोत. इथे हे जे पहिलं शिखर दिसतंय ते गोरक्षनाथांचं शिखर आहे आणि त्याच्या मागे जे दिसतंय ते गुरु शिखर आहे, दत्तगुरूंचं शिखर ते आहे. सो ही 2 शिखरं आपल्याला पार करायची आहेत. त्या 2 शिखरांवर आपण आता जाणार आहोत. पण त्याच्या आधी इथे काहीतरी दिसतंय, हे पाहूया तिथे काय येते. इथे काही वेगळं नाहीये, तर इथे फक्त व्ह्यू दिसतोय. बघू तरी काय व्ह्यू आहे. सूर्य दिसतोय समोर, पण त्या व्यतिरिक्त अजून काही व्ह्यू आहे का ते पाहूयात आपण. इथे याचं नाव आहे सनराईज पॉइंट. ओके, सनराईज होताना इथून दिसतो. गुरुदेव दत्त आपली वाट बघतायत. बाय द वे, इथे महत्वाच्या गोष्टी म्हणजे एकतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची बॉटल आणायला अलाउड नाहीये. कुठल्याही प्रकारची इन द सेन्स कुठलीही प्लॅस्टिकची बॉटल तुम्ही इथे घेऊन जाऊ शकत नाही. खाली तुमच्या बॅगचं चेकिंग होतं. जर अशी कुठली बॉटल तुम्ही कॅरी केली असेल तर ती काढून टाकण्यात येते. त्याचबरोबर इथे तुम्ही सेल्फी स्टिक किंवा ट्रायपॉड देखील घेऊन येऊ शकत नाही. मी ट्रायपॉड घेतलेला बरोबर, पण तो खाली त्यांनी मला सबमिट करायला सांगितला.
बहुतेक हेच आहे ते गोरक्षनाथांचं मंदिर. त्या शिखरावर आपण पोहोचलेले आहोत. हे जे गोरक्षनाथांचं मंदिर आहे त्याच्या बरोबर मागे दिसतंय गुरु शिखर. हे गुरु शिखर आहे. गुरु शिखर खूपच सुंदर दिसतंय. इथून खूपच छान दिसतंय. पुढच्या प्रवासाला सुरुवात करूयात. आता बहुतेक हे थोडं जास्त आहे असं वाटतंय. ठीक आहे, कारण याचं शिखर इकडे आहे आणि आपण त्यासाठी जातो इथून बरोबर. सो बहुतेक त्यामुळे खूप जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे. त्या साईडने रस्ता आहे असं वाटतंय. म्हणजे शिखर इकडे आहे. ठीक आहे, शिखर इथे दिसतंय पण आपल्याला जायचं इथे. सो बघूयात आता नक्की काय ते. म्हणजे त्यामुळे कदाचित त्या शिखरावर जायला वेळ लागू शकतो. असा हा रस्ता दिसतोय आपल्याला जातानाचा. तिथून तो रस्ता जातोय. अशी इथे पालखी पण पाहायला मिळते. जर तुम्हाला हे शिखर नसेल, पायऱ्यांनी चढता येणार नसेल, तर तुम्ही असं पालखीचाच देखील वापर करू शकता. जसजसं आपण पुढे पुढे जातोय तसतसा इथला रस्ता रिव्हील होत जातोय. इथे दिसतोय बघा रस्ता. या रस्त्याने आपल्याला जायचं आहे कदाचित. बाय द वे, इथे अनेकांच्या हातामध्ये काठ्या दिसत आहेत. ठीक आहे, अनेकांच्या हातामध्ये काठ्या दिसत आहेत. सो त्या काठ्या तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता. इथेच काठीवाले असतात, त्यांच्याकडून तुम्ही काठी विकत पण घेऊ शकता आणि रेंटवर पण घेऊ शकता. म्हणजे काठी घ्यायच्या वेळेला तुम्हाला ते 50 रुपये चार्ज करतात आणि जर काठी तुम्ही त्यांना आहे त्या अवस्थेमध्येच रिटर्न दिलीत तर त्यातले 30 रुपये तुम्हाला रिटर्न मिळतात. म्हणजे ॲक्च्युअली त्या काठीचं भाडं हे 20 रुपयेच झालं. आपल्याला इथे वर जायचंय. हे गुरु शिखर आहे आणि रस्ता असा आहे. म्हणजे बहुतेक त्या साईडने रस्ता आहे वर जायला. इथपर्यंत रस्ता जातोय आणि देन त्या साईडनी वर जाऊन आपल्याला गुरु शिखर अचीव करायचं आहे. ओके, नो प्रॉब्लेम. जाऊयात आपण. असे बऱ्यापैकी गर्दी आहे इथे. भरपूर गर्दी आहे. बऱ्यापैकीच्या पेक्षा भरपूर गर्दी असं म्हणलं तरी चालेल. थांबवून जाणं गरजेचं आहे. त्यामुळे बराच वेळ झाला खालीच उतरतोय आणि आता इथून परत वर चढायला बहुतेक सुरुवात होतीये. खूप वेळाने असा एक पॅच आला जिथे ना उतरायचंय ना चढायचंय. ओके, सो इथून फायनली दत्तात्रयांच्या शिखराकडे जाण्याचा मार्ग सुरू होतोय. श्री गुरु दत्तात्रय चरण पादुका, श्री गुरु दत्तात्रय संस्थान, श्री गुरुदत्त द्वार, दत्त धुनी, कमंडल कुंड अन्नक्षेत्र. इथे आपण फायनली एंटर करतोय आता. ठीक आहे, सो इथे दत्तगुरूंचं स्थान आहे पादुकांचं आणि इथे दत्तधुनीचा रस्ता आहे. ठीक आहे, म्हणजे आता आपण हे पाहिलं, इथे चरण पादुकांचा मंदिराचा रस्ता आहे आणि याच्या बरोबर शेजारीच धुनी वरती लिहिलंय बघा, श्री दत्त धुनी, ते इथे आहे. पण आपण आधी मंदिरात जाणार आहोत. ठीक आहे, चला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सो आता इथून फायनली आपल्याला वर जायचंय आणि आय थिंक याच्यावरती आहे शिखर असं मला वाटतंय. रस्ता हाच आहे. चला. इथे पोहोचायचंय आपल्याला.
इथे काही जण मेडिटेशन करतायत. ग्रेट. शेवटच्या काही पायऱ्या. कमॉन. येस दादा, एक मिनिट. येस. कमॉन. शेवटच्या काही पायऱ्या राहिलेल्या आहेत. चला. कुठं आले? गोरेगाव. गोरेगावात कुठे? गोरेगावला वेस्टला. वेस्टला. वा वा, नमस्कार. पुणे. पहिलं वर्ष. हो, सोलो करतोय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मस्त मजा येते. जय गिरणारी. जय गिरणारी. चला. महाराष्ट्रामधले अनेक जण आहेत तिथे. दर 10 मिनिटांनी मराठी ऐकू येते. हा, अजून किती आहे? संपत आलं ना? संपत आलं. झेंडा, या झेंड्यापाशी पोहोचायचं आपल्याला. ओके, चला, थांबायचं नाही. आपल्या रोप. जय गुरुदेव दत्त. बस एवढंच राहिलंय आता बहुतेक. चला. फायनली आपण पोचलेले आहोत. सो हे मंदिर फायनली आलेलं आहे गाईज. इथे मोबाईल वापरण्यास अलाउड नाही, त्यामुळे मला मोबाईल बंद करावा लागेल इथे. सो फायनली आपण इथे आलेले आहोत. सो गाईज, अशा प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे. मागे आपल्याला हे मंदिर दिसतंय. दर्शन छान झालेलं आहे एकदम. थोडीशी गर्दी आहे पण तरी दर्शन व्यवस्थित होतंय. एक मिनिट नीचे उतरने दीजिए. झालं. चला. अशा प्रकारे आपलं दर्शन खूप छान झालेलं आहे. आता परत उतरायला सुरुवात करायला हरकत नाही. ओके, सो गाईज, अशा प्रकारे आपलं गिरनार दर्शन झालेलं आहे. मग आता इथे आपली ट्रिप संपते का? नाही. आता झालंय असं की जसं मी सांगितलं की मी लवकर वर गेलेलो आहे. मी बाय वॉक वर जाणार होतो पण मी रोपेनी वर गेलो, रोपेनी खाली आलो. त्यामुळे मी 11:30 पर्यंत खाली आलो आणि आता 12:05 12:10 झालेले आहेत. सो माझ्याकडे वेळ आहे. सो आता मी इथून चाललोय सोमनाथला. मी जर इथे आलेलो आहे तर सोमनाथचं देखील दर्शन घ्यावं असं मला अनेकांनी सांगितलं की गिरनार पर्यंत जायचं आणि सोमनाथचं दर्शन घ्यायचं. आणि याला काय अर्थ आहे? दुसरी गोष्ट अशी की इथून सोमनाथ हार्डली 2 तासावर आहे. ठीक आहे, गुजरात मधले रस्ते चुम्मा आहेत एकदम, खूप भारी रस्ते आहेत. सो 2 तासामध्ये मी सोमनाथला पोहोचतोय. तिथे पोहोचल्यानंतर सोमनाथचं मी दर्शन घेईन, सगळ्या गोष्टी तिथे पाहीन, काय काय पाहायला मिळते बघूयात. उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत माझ्याकडे वेळ आहे. उद्या सकाळी 10 वाजता परत आपल्याला भावनगरला जायचंय. भावनगरला म्हणजे त्या बोटीमध्ये जायचंय, बरोबर. उद्या सकाळी बरोबर 10 वाजता मी भावनगरच्या दिशेने जायला सुरुवात करणार आहे. संध्याकाळी 4 वाजता तिथून बोट असणार आहे. त्या बोटीमध्ये परत आधीसारखं गाडी घालणार, मी स्वतः बसणार, बोटीने सुरतला जाणार, सुरतला राहणार, परत सुरतला सकाळी उठणार आणि एका दिवसामध्ये म्हणजे पहाटे 5 वाजता ड्राईव्ह करायला सुरुवात करणार आणि सुरत ते पुणे एका दिवसामध्ये मी ट्रॅव्हल करणार आहे.